कढईमध्ये तेल घालायचं, मोहरी घालायची, जिरे घालायचे, कढीपत्ता घालायचा, छान तडतडला की त्याच्यामध्ये मसाले घालायचे. मग त्याच्यामध्ये आपल्याला मसाल्यामध्ये टाकायची हळद, त्यानंतर लाल तिखट, त्यानंतर कांदा लसूण मसाला, त्यानंतर घालायचं आहे चवीपुरतं मीठ, शेंगदाण्याचा कूट घालायचा. शेंगदाण्याचा कूट छान परतवून घ्यायचा. शेंगदाण्याचा कूट छान परतला की त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला हिरवी मिरचीचं आणि शेंगदाण्याची पेस्ट आणि ते छान असं परतवून घ्यायचं. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि शेंगदाणे लसणाची पेस्ट घालायची. खोबरं टाकायचं त्याच्यामध्ये, त्याची पण पेस्ट घालायची. छान अशी पेस्ट आपण बघू शकता ग्रेव्ही टाईप बनवून तयार झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे इथे जो रात्रभर भिजवत घातलेला जो हुलग्याचं बिया असतात ना, तर ते घालायचं. जसं आपण मटके भिजवायला घालतो त्याच पद्धतीने ते घालायचं. या आपल्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही छान परतवून घ्यायचे. तेल सुटू लागलं की समजून जायचं आपली ग्रेव्ही जी आहे ना ती बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या स्टेजला काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगते. तर अशा प्रकारे छान ग्रेव्ही जी आहे ना तर ती मस्त परतवून घ्यायची आहे. आता ती आपल्या ग्रेव्हीला जर आहे ना तर तेल सुटू लागलेलं आहे. तर आता मी याच्यामध्ये घालणार आहे रात्रभर भिजत घातलेले मोड आलेले जे मसूर आहे ना, सॉरी मसूर नाही त्याला म्हणायचं हुलगे जे आहेत ना तर ते घालायचे आहेत. आणि हुलगे जे आहेत ते उकडून घेतलेले आहेत, वाफवून घ्यायचे. कमीत कमी 2 शिट्ट्या तुम्ही कुकरला काढून घ्यायच्या किंवा कढईमध्ये शिजवलं तर तुम्ही ते आपण मटकी जसं वाफवून घेतो ना त्या पद्धतीने त्याला वाफवून घ्यायचं. म्हणजे आपली भाजी नाही लवकर शिजते आणि भाजीची टेस्ट जी आहे ना ती छान लागते. खूप पाणी घालायचं नाही, मिडियमच पाणी घालायचं. आता ही ग्रेव्ही टाकल्यानंतर ग्रेव्हीमध्ये पण थोडंसं पाणी होतं आणि आपण जे उकळून घेतलं होतं ना त्याच्यामधलं थोडं पाणी असं करत आपल्याला एवढंच पाणी घालायचं आहे. आणि एवढ्या भाजी जी आहे ना ती बनवायची आहे. अशा प्रकारे जो हुलगे असतात ना त्याची ही भाजी आहे. छान उकळी येऊ द्यायची आणि मंद गॅसवर भाजी शिजवून घ्यायची. आणि गरमागरम ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत कांदा, लोणचं असं हे जेवण करायचं. एकदम उत्तम असं घरगुती काळ्या मसाल्यातले हे हिरव्या वाटणातलं मसाल्याची भाजी आहे. एकदा नक्की बनवून पहा. अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.